थांब थांब औषध सकाळी तिने झोपीत उठले ना उठल्या 5 म्हणजे कधी पण सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण 2 आता 2 तासासाठी झोपवलं ना परत उठली ना औषध ही 3 टाइम पाजूनच तिला मग हे करायचं दूध पाजायचं. आणि ही सर्दीसाठी दिले डॉक्टरांनी ही काय 3 वेळा 8-8 थेंब आणि ही पण म्हणजे कणत वगैरे असेल ना तर डॉक्टरांनी ही पण 3 थेंब पाजायला काय ती 8 थेंब 2 वेळा पाजायचे. आता काय करा आता झोपीत उठली ना औषध पाज तिला पहिल्यांदा हिवाला औषध आणि ते डॉक्टरांनी तेल आणि लोशन दिले लावायचं तिच्या अंगावर बारीक बारीक घामोळे त्यासाठी. अजून ती पण घ्यायला लावल्या काय ती नाही का ते का ती तिला असं सरळ झोपवल्यावर उलट्या करते गुळण्या करते ना त्यासाठी सांगितलं मागवा म्हणाला ती काय म्हणतात पण त्याला मला पण नाही माहिती. ती अशी चेर घ्यायची हो. कशी चेर म्हणजे ती असं आपण झोका कसा असतो तसंच टाईप पण असं असते आडवं उभं असं उभंच राहते बाळ त्याच्यात. डॉक्टरांनी काय सांगितलं पण तिला बाळाला डॉक्टरांनी सांगितले नॉर्मल मध्ये सर्दी आहे. काल तरी आवाज निघत नव्हता ती काय म्हणतात थंडी आहे वातावरण आहे नाही का त्याच्यामुळं गरगर गरगर करते म्हणतात तसं होतं म्हणतात. पण त्यांनी दिले ही सर्दीवरचं औषध ही पाजा ही जवळ गरगर करते छाती जवळच तिला पाजा त्याच्यानंतर न सर्दी जर कमी वाटली की मग ही बंद करून टाका म्हटले औषध सर्दीवरचं. आणि हे औषध 2 महिने ठेवायला लावले आणि हे औषध ते औषध का 2 महिने ती उलटीसाठी उलटी नाही का करत ती उलट्या करते गुळण्या काढते ना गोळ्या काढत नाही का त्यासाठी. हा उघड आता लय त्याच्यासाठी दिले आणि तेल तर तिला लावायला दिले आणि मॉइश्चरायझर दिले अंगाला लावायला. अजून म्हटले ती चेर पण तुम्ही वाटलंच तर घ्या कारण की तिनं सरळ झोपती ना सारखं सरळ झोपत असल्यामुळे गुळण्या करते. ती चेअर घेतलं का तिनं असं आडवी काय वर डोकं वर राहील तिचं त्यामुळे म्हणजे गुळण्या कारण की आपण किती खाली लावायचं आणि तिने कसं घसरती ना म्हणजे हालचाल करल्यामुळे खाली खाली घसरली जाते. आणि ती 2-3 महिने आपल्याला वापरता पण येईल म्हटले किंवा बाळ मोठं झालं ना त्याच्यावर बसून त्याला सारखं सारखा बिरता पण येते म्हणजे काय टाकलू तसं करू नये मग बाहेर रडतंय इकडे तुझ्या आवाजात बघू मग काय ते आण वाटलंच तर ती कशावर भेटते म्हणली तिने अमेझॉनवर मिळेल म्हणले तर बघा अमेझॉनवर किंवा दुकानात पण मिळेल म्हणले. हिला पण सर्दी झाली हिला तू औषध पाजते नाही सर्दीवरची ती सकाळ सकाळी लवकर उठती ना त्याच्यामुळे सर्दी कमी तिला सर्दीपेक्षा औषधापेक्षा तिला तसं ती मधाचा गुण येते. मधाचा 2 दिवस झालं मधच बसते पूजेताई पूर्ण नाक तिचं भरलं होतं त्याच्यानं जरा कमी तर झालंय तिला. तेवढंच म्हणजे काय असं डॉक्टरांनी काय घाबरायसारखं म्हणजे काय विषय घाबरायसारखं काही नाही फक्त गारव्यामुळे ती तशी करते म्हणले जरा काळजी घ्या म्हणले गारव्याने तिला काय म्हणजे गार वारं जास्त लागू देऊ नका. ही काय करते तिला अंगावर नीट टाकत नाही अरे तिला हा नाही ना पाय हालचाल टाकते मी तिला ठेवू वाटत नाही अंगावर ते हालचाल पाय ती हलवली का ती पांघरून निघून त्यांना काय म्हंटल मी येऊन एक रात्रभर लेकरापाशी बसून राहा म्हणजे ह्यांना सगळं तुला बोलतोय काय तू बोलते वेगळंच बोलते मग तसंच म्हणते ना सगळं माझ्यावरच टाकतात. हिला टाकता येत नाही आहो तिने अंगावर नाही ठेवत तिला रात्री तरी पण मी त्यामुळे सर्दी झाली आहे ना त्यामुळे तिला मी मेन महत्वाचं तुम्ही हे घेतलं का ती काय म्हणते त्याला गुट्टी ग्रॅप वॉटर डॉक्टर म्हणले 6 महिने नाही म्हटले 6 महिन्यात मी मुद्दामून विचारलं डॉक्टरांना डॉक्टर म्हटले 6 महिने असलं काही तुम्ही देऊ नका बाळाला. फक्त ही जर आजारी असेल तर ते औषध आणि कॅल्शियमचे पण औषध ते म्हणत होते की आहे का जास्त आहे का रात्री लय त्रास झाला काही विचारून तरी पण हे औषध त्यांनी दिले. ते म्हणजे जर त्रास होत असेल तर पाजा नसेल तर पाजू नका. आणि गरगर आवाज ही बाळ करणार झोपल्यावर ही नॉर्मल आहे. मग ही बघ अगं ऐक तू
पण नेलं ती बरं झालं ना, ती कंती सारखी कंती त्याच्यावरचं औषध उलटीवरचं दिलं. औषध दिलं. अगं ही स्वतः पण भीती आहे ना, मला पण भीती घालत होती रात्रीचं. मला वाटतेच भीती आता लागली. मी म्हणजे काल रात्री म्हणजे म्हणणारच होतो दवाखान्यात जाऊ म्हणून, रात्री 2-2:30 वाजता मला उठवलं हिने. अहो पूजा ताई आवाज पण निघाला, मग घाबरणार नाही माणूस. गरगर करते. सर्दी नाही म्हणले, तुम्हाला वाटत असेल तर पाजा म्हणले औषध तुम्हाला सर्दीसाठी. हा. पण ही गरगर करणं आवाज नॉर्मल आहे, बाळ गरगर करणं हे नॉर्मल आहे म्हणले. हिने ती सांगितलं नाही तिच्या तोंडात ती आवाज. सांगितलं की सगळं सांगितलं, फक्त ती जागी होती का त्या टायमाला? हा, ती नुसतं करून दाखवलं त्या हा, मग डॉक्टरला. ती मग त्या डॉक्टरला कळलं की सारखी कंती का अशी म्हटलं हा सारखं तसं करते. हा. मग त्याच्यावरचं त्यांनी औषध दिलं, ते म्हटले कंटिन्यू वापर म्हटले, त्याच्यामुळे ती करणार नाही. आणि गुळणी करते ना, त्याच्यावर ही औषध दिले, ही पण कंटिन्यू पाजून म्हणजे ती गुळण्या उलट्या वगैरे करणार नाही. त्यामुळे तू जरा तिला वा बिवा नीट फुकत जा, त्यामुळे ती पोटात म्हणजे ती काय म्हणते त्याला, ती करायचं ते पोट डमरणं ह्या असल्या गोष्टी होती ती. अहो खाल्ल्या तिला बाबा आधी फुकत असते, मी जेवण गेल्या. कारण तर ही काय करते माहिती आहे का, ती जास्त म्हणजे चारलं ना तिला काय वा फुकायचं ती आळस करते तिला. काय खाल्ल्यावर का? आता कधी लक्षात राहतं कधी राहत नाही, माणसानं काय करावं. बघ ती अजून खोका लागली हो. ठसका लागला. ठस काय तिखट खात जाऊ नको वगैरे तू. तिखट नाही खाती ना. तिखट खाल्ल्यावर ठसका गुळणी लागल्यावर गुळणी आल्यासारखं झालं तरी ठसका लागतं. आणि हिला गुळण्या करायला लागली ना तर असं झोपीत पण असं वॅक करते, तोंड वाकडं तिकडं करते, गुळणी आल्यासारखं करते, बाकी काय डॉक्टर सेम लहान पोरांसारखं करून दाखवलं म्हणजे आईला कळावं. आईला कळायसाठी डॉक्टर समजून सांगतात की सेम लहान पोरं कशी करतात, कसा आवाज काढतात, ती कानापाशी घेऊन असं सांगतात मला, असा आवाज करतो नॉर्मल असते, याला टेन्शन घ्यायचं नाही असे म्हणले डॉक्टर. म्हणून तर मी तिथे न्यायला लावते, कारण की ते डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरपेक्षा डॉक्टरांना समजून सांगतात ते लहान बाळ कसं आवाज काढतं, उलट्या कसं करतं. शीचं पण विचारलं, आई म्हणत होती ना सारखं शी करते, तर नॉर्मल आहे म्हणजे शी पण दिवसात 10-15 वेळा शी करणं पण नॉर्मल. 20-25 वेळा जरी केलं तरी नॉर्मल आहे म्हटले. असं पाजलं ना अशी शी केली तरी चालते, दूध पीत शी केली तरी नॉर्मल आहे म्हणले. हे निलय आग टेन्शन म्हणजे स्वतः पण टेन्शन घेते आणि दुसऱ्या पण. सांगते ह्यांना कसं तिला ही पण सांगितलं, कारण की मला त्या डॉक्टरचं मी जसं ती डॉक्टर सांगते तसं मी हिला सांगते, पण म्हणलं आज कन्फर्म करायसाठी हिलाच एकदा घेऊया म्हणलं. बरं झालं नाही हिला. काय तर हिला कळावं की डॉक्टर जी सांगते तीच मी हिला सांगते, हे कळावं की कसं बाळाला झोपवावं, कसं बाजावं, कसं काय करावं. म्हणून मागवून घेतो काय ते डॉक्टर म्हटले ते. बघू ती मागवतो ते, पण त्याचं नाव काय विचारलंय का नाही डॉक्टरनं? लक्षात नाही सांगितलं. ते ह्याच्यावर मी बघते अमेझॉनवर. बघ त्याचं ते नाव ही कर, लगे वाटलंच तर बाळाला ऑर्डर करतो, घेऊन टाकू जाऊ ती उगं. म्हणजे ती घेतल्यावर म्हणजे हिला घ्यायचं पण एवढं जास्त माहिती का, तिला मेन झोपवतं व्यवस्थित, आणि ते जी दूध पिले ना ती परत नरडीला बाळाच्या येणार नाही. आणि मग ढेकर पण ऑटोमॅटिक तिथंच निघेल नाही का, नाही म्हणजे असलेलं हे करायलाच नाही. ते काय म्हटले ढेकर काढले, मी त्यांना म्हटलं ना ढेकर काढल्यानंतर सुद्धा गुळणे काढते, ते म्हटले असं उभं धरायचं 5-10 मिनिटं ढेकर काढून पण 5-10 मिनिटं असं उभं धरायचं. म्हणजे मग ती कसं आता अलीकडे लोक ढेकर काढायला लागले ना, आधी काढत नव्हती. आधी माहितीये ना काढतच नव्हती, 15 मिनिटं तर काढत नव्हती. बघून चालतंय मग. त्यामुळे ती दूध तिला ही उलट्या करत नव्हती. आता ढेकरलाही काढते असल्यामुळं गुळण्या करायला लागले. एवढं सांगितलं बाकी काय नाही ना. काय नाही म्हटलं, टेन्शन घेऊ नका म्हटलं.